राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना आपल्याला करायचे शेळ्यांना पट्टे. मी आता शॉवल गेलो होतो बरं का, त्याचे रिबीट बी घेऊन आलोय. आता कुठे बाबा ते रिबीट? हो बाबा, हो का, हे रिबीट आहेत. आता हे रिबीट आहे ना, माप घेऊन मस्तपैकी पट्ट्याला लावायचे आणि याने बोक्स पाडायचं पट्ट्याला. चला आता घेऊ लावून आपण मस्तपैकी. ओके, मग आता जनताचं औषध पण पाजायचं आहे आपल्याला. चला भाऊ, पहिला पट्टा बसलाय गळ्यात. कशी दिसते आता? हा, एक नंबर. वेगळ्याच दिसते काहीतरी आहे ना. चला दुसरी धरू मी. लय वेळ लागतोय पण एकाला बकरीला. आता हिला धरतो वाकड्या शिंगावालीला. चल 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 चल, तुझी बारी आता. ते का काढून घ्यायचं. आता मस्त झालेत बुवा. आता सगळ्या शेळ्या पाणी बिणी पिऊ राहिल्यात. कशा दिसतात एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. ते बघा, ते तिकडे बांधणं चालू आहेत. घुंगरू निघलं पण. चला झाली आता गौरीची आंघोळ. कशी काळी खट दिसू राहिली आता. गौरे, काळी खट आता सुटायची नाही लवकर. थांब थांब थांब, तुला सोडतोय. जपळा जपळ. अजून काहीच का बांधलेली? अरे देवा, जपळ पळ पळ. सुटशीन आता, सुटशीन. पळा पळा पळा, भागो. तिथं नाही, तिथं नाही. अगं खायचंच का तुला पण? थोडं उन्हात बसा, वाळाव, खायच. शाबाश. बरीक बरीक सोय. आता एक कोंबडी भोवती अंड देती. जाऊन दे. चला आता आपण आहे ना जंतनाशक पाजू राहिलोय शेळ्यांना. अजून सोडल्या नाही आहेत. हा चला चला चला. हा, सगळे येते वर बाबा बाहेर. तू सोड. रे फिर फिर फिर. तिकडं वा, तिकडं वा, तिकडं वा, तिकडं वा, तिकडं. चला सारखं सारखं सारखं. कोणते औषध अगोदर पाजायचं? हे ते नाही पाजायचं आता. ते उद्यापासून चालू करायचं. इकडं हे आज पाजून घ्यायचं. रस काय झालंय? ती चालली तिला धरतील तंगड दारा. अशा शाळे आहेत आपल्या. थांबा, तिला पाजू आता. 10 किलो आहे ना, म्हणजे 10 किलोला आहे ना 3 ml औषध आहे ते. इकडे हिला जाय ग, तुला लई झालं. चला झालं. चला चला, दे सोडून. पळा पळा, दूध प्यान. पळा इकडून, पळा इकडून, पळा 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 पळा. चला आता मी इंजेक्शन घेऊन घेतो. उरलं याच्यातलं पाजायचं गौरीला. सगळं देऊ पाजून गौरीला. अंदाजे किती असेल वजन? 150 म्हणजे याच्यात 38 उरलंय. 30 ml द्यावं लागेल. हा उरण हिला. तू म्हणला ना त्या दिवशी हे झालेलं आहे. ईदलची दावण उचलून काल बाबाने मी ना ईद लावली होती आणि तिच्यात थोडे अपग्रेड बी केले होते की बाबा पाणी निघलंय ना, एकदा धुवायला लागलं ते लई कठीण नाही व्हायचे. असं काढा, पाणी बाहेर फेका. त्याच्यामुळे नळ केलाय आता काल आम्ही. आता मस्तपैकी त्यात बाप पाणी सोडते आणि मी धुवून घेतो. सगळी भरून ठेवतो. वाळलंय आता ते बऱ्यापैकी मस्तपैकी. तर शेळ्यांचं पण आता औषध देऊन मस्तपैकी झालंय. आता एखाद्या वेळेस ढेंडाळायला चालू करतात. कधी करतात काय माहिती. आपला फर्स्ट टाइमच आहे बरं का. कसा रिझल्ट आहे, काय रिझल्ट आहे कळणच आपल्याला. आता थोडं औषध ठेवलंय मी मोठ्या शेळीला 1 महिन्याने अजून द्यायला. जर नाहीच दिसला फरक तर मग परत 1 महिन्याने देऊ. तसं आहे ना ते, दर 1 महिन्याने देतातच बरं का औषध. बघू काय होतंय काय नाही. तर करतात बाबा चालू मोटर आता. ओके, परफेक्टली वर्क करतंय.
फक्त आपण घाण काढायची, माती पडली ती काल. चला भाऊ, आता सिमेंटच्या कच्च्या रोडचं बी काम चालू झालंय. आपल्या इथून चाललाय आता रस्ता. याच्यावर अजून एक थर आहे बरं का, पण तो कधी बनतो काय माहिती. चला, शेळ्यांना आणायचं आहे अजून. खाली जाऊ थोड्या वेळाने, टाका बिकरा घेऊन मस्त पैकी. आपण जी मका लावली होती ना, तिच्यात आहे ना मरणाचं गवत उगलंय बरं का, बारीक बारीक. मला आता आठवलं की बाप्पांनी हे आणलं होतं बरं का. तर त्यालाच मी आहे ना बसवलंय एका दांड्याला ओक्कीमध्ये एकदम. बघू आता हे वर्क करतं का नाही. खुरपण्याची बरं का एका प्रकारची, पण आता तिथं गेल्यावर बघावं लागेल ती होतं का नाही. बघा आता इथं जर रास ठेवली ना, फक्त पुढं सरकायची मागं ओढायची, पुढं सरकायची मागं ओढायची. आता इथं कडक जमीन आहे त्याच्यामुळे जरा वरवरच चालू राहिली. चला बघू वावरात होती का नाही. काय ह्या इथं आहे ना लई गवत झालं या मकात, त्याच्यामुळे असं काढायचं आता हळूहळू हळूहळू. इथं ठेवायचं असं ओढायचं मागं. असं हळूहळू काढावं लागणार आहे आता. भारी आहे बरं का, पण मी आहे ना हे दांडाला जड बसावं त्याला. खुरपलीवानीच निघत आहे एकदम मस्त. बारीक बारीक गवत सगळं तुटून निघत मस्त पैकी. चला घेतो मारून एवढे 2 वाफे, हो वाफा एक. ओके मग निघतंय. इथलचं नाही सापडलं का? नाही ना, इथं पाईपच लागलं का इथं डायरेक्ट? पाईप आपल्याला बरं झालं. इथं वर आहे का लई? नाही नाही, आहे ते खोल तेवढंच आहे. हा, पण आता ही माती झाली, आपण तिथं हुसुस काढायचं. 2.5-2 टी आणावं लागेल मग तिथं. हा, ते नेमकी तिथं एक हुसुसा काढायचा, म्हणजे तिकडून पाणी केलं आणि इकडून जाईन, इकडून नका कळ, पण तिकडून हा हा तिकड भागन आणि इकडं बी जाईल. हा, इकडचं होतं एवढं, या 2-4 राहिले. बर बर. अरे बंटे तिकडं नका जाऊ, कुत्रे होते तिकडं. चल. आता ही एक सापडा. इकडचं चांगला हिरवागार झालाय, हा, इकडचं थोडा पोपटी दिसतोय अजून. आहे. वय ना अजून त्यो. राजहंसला सुद्धा मस्त झालं बा आता पाणी प्यायला. कारण की विषय असा आहे की ते ना आता उड्या नाही मारीत त्या पाण्यात, कारण की इथं आहे ना दगड होते, दगडावर पाय ठेवून जायचे. आता चान्सच नाही त्यांना, मानच पोहोचते त्यांची मस्तपैकी. तरी उंच होतं बरं का, पण याच्यामुळे आहे ना ते कमी हाईटचं झालं. आता एकदम मस्त झालंय. गौरी बसली ऊन खात मस्तपैकी. औषध कसं होतं गौरी? शेळ्या काय अजून ढेंडाळ्या नाही बरं का, किती वेळ लागतोय काय माहिती आता त्यांना. हा